खासदार सुप्रिया सुळे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आज केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला. काय सांगाल या संदर्भात? आपल्याला काय वाटतं? एका सशक्त लोकशाहीमध्ये हे घेणं शक्य आहे का नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि त्याच्यात खूप गोष्टी आहेत. एक तर ते बिल मी स्वतः पाहिलेलं नाही, त्याच्यामुळे पूर्ण वाचल्याशिवाय एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणं हा काही योग्य होणार नाही असं मला वाटतं. पहिला मुद्दा. आणि त्याच्यात खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत, कारण का एका संविधान, हा देश संविधानाने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. त्याच्यामुळे इलेक्शन ही कशी घ्यायची, त्याच्यात इलेक्शन कमिशनचा एक मोठा रोल असतो. आणि माझी इच्छा आहे की या देशात इलेक्शन कमिशन हे इंडिपेंडेंटली चाललं पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा, अनेक राज्यांचे वेगवेगळे विषय असतात. म्हणजे आता एक अगदी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. समजा वन नेशन वन इलेक्शन केलं, समजून चालूया की सगळ्यांनी ते अप्रूव्ह केलं आणि राज्यांमध्ये बदल केला. लाईक उत्तर प्रदेशचे अनेक भाग केले, बिहारचे भाग केले. मग समजा तुम्ही एक नवीन राज्य केलं, त्याची पॉलिसी काय असेल? मग तिथे प्रेसिडेंट्स रूल करणार का? जम्मू काश्मीरमध्ये 1 वर्षात इलेक्शन घेणार होते, किती वर्ष लागली इलेक्शन घ्यायला? एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रस्ताव चांगला आहे का? तर चांगला आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे का? आम्हाला आनंदच होईल जर सगळे घेणं. पण लोकशाहीमध्ये हे शक्य आहे का नाही ह्याची एक व्यापक चर्चा झाली पाहिजे. जेव्हा ते बिल आलं आहे, एकतर ते लॉ डिपार्टमेंटला जायला गेलं, अनेक प्रोसेस फॉलो करावे लागतील. आता कॅबिनेटने ते पास केलं आहे, पार्लमेंटला यावं लागेल, पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली पाहिजे. आणि सगळ्या स्टेक होल्डर्सची मतं घेऊन आयडिया किंवा विचार चांगला आहे का? अर्थातच चांगला आहे. कोणाला सगळी एकत्र इलेक्शन नको आहे? आणि सगळी म्हणजे कुठली? तर खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि सगळी राज्याची एकत्र घेणं, समजा एखाद्या राज्यात अशी काही घटना झाली आणि तिथलं सरकार काही कारणामुळे बरखास्त झालं, मग काय करणार तुम्ही? तिथे नवीन इलेक्शन घेणार नाही का? तुम्ही प्रेसिडेंट्स रूल ठेवणार 5 वर्षे? त्याच्यामुळे इतकं सोपं नाही आहे आणि इतकं बाळबोधही नाही आहे. त्याच्यामुळे हा खूप गंभीर विषय आहे. आणि त्याच्यामुळे सगळं बिल आणि सरकारचा काय प्रस्ताव आहे तो वाचल्याशिवाय आणि समजून आणि चर्चा घेतल्याशिवाय त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु खरंच हे फिजिबली शक्य आहे का देशामध्ये अशा पद्धतीनं निवडणुका घेणं? आणि अचानक एका वेळी ह्या निवडणुका झाल्यानंतर एकंदरीतच देशावर जो येणारा भार असेल? नाही, एकतर ह्याची चर्चा व्हावी लागेल. त्यांनी काय प्रस्ताव ठेवला आहे, कुठल्या वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार, असं काही खूप अकॅडमिक त्याच्या मागे खूप पेपरवर्क ही काय, त्याचं काम करावं लागेल, माहिती काढावी लागेल, अभ्यास करावा लागेल, तेव्हाच हे करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्ताच अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा असं का वाटत असावं असं आपल्याला वाटतं? काय माहिती, या सरकारला जिंगोइझम खूप आवडतं. तर काहीच नाही, त्यांनी 100 दिवसाचा एवढा मोठा प्लॅन केला होता. 100 दिवसात या सरकारचं खरंच काय काम झालं आहे? काही नाही. काय मोठी क्रांती घडवली आहे 100 दिवसात? मला आठवतं आहे ते निवडून आल्यावर आम्हाला खूप मोठं सांगितलं होतं, 100 दिवसात हे करणार ते करणार. काय मोठं झालं? महागाई वाढली का? 100 दिवसात वाढली. बेरोजगारी वाढली का? वाढली. भ्रष्टाचार वाढला का? वाढला. त्यामुळे क्या पाया सोदेन मी. दुर्दैव आहे की हे खूप अशा गोष्टी अनाऊन्स करतात, पण त्याच्यातून लोकांच्या पदरात काही पडत नाही. हे दुर्दैव आहे. आज सकाळपासून खरं तर हा जेव्हा निर्णय आला त्यानंतर एक टीकेचा सूर देखील पाहायला मिळतोय. यावेळी असा प्रश्न उपस्थित होतो की 1967 ते 1970 महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एक देश एक निवडणूक, लोकसभा विधानसभा एकत्र होत होत्या. मग आता याला विरोध का? अशा पद्धतीचा एक सवाल येतात या निमित्तानं. हा विरोधाचा प्रश्न आहे, चर्चे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये अशा गोष्टी जेव्हा नवीन प्रस्ताव करतं सरकार, तेव्हा चर्चा तर झाली पाहिजे. सगळे जे पक्ष आहेत, हा अदृश्य शक्तीच्या मनमानीने हा देश चालत नाही, हा संविधानाने देश चालतो. त्याच्यामुळे संविधानिक पद्धतीने सगळ्या पक्षातल्या लोकांची चर्चा केली पाहिजे. कोणी काय सूचना केल्या आहेत ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि पार्लमेंट आणि इलेक्शन कमिशन यांची व्यापक चर्चा झाली पाहिजे. आणि मग बघूया ना पुढे काय होतं. आगामी काळातला आपला निर्णय या संदर्भातला काय असणार आहे? या संदर्भात अंतर्गत आपल्या चर्चा होणार आहे का? कशा पद्धतीनं कारण हिवाळी अधिवेशनातच हा विषय आणायचा सरकारचा प्रयत्न. पण सरकारने जेव्हा बिल आणतं सरकार, ते आम्हाला सर्क्युलेट तर केलं पाहिजे. पूर्णपणे सर्क्युलेट केल्याशिवाय, वाचन केल्याशिवाय, त्याच्यावर चर्चा, आमच्या मित्रपक्षांची चर्चा केल्याशिवाय आम्ही लगेच कसं बोलणार? त्याच्यामुळे एखादी कॅबिनेट नोट किंवा कॅबिनेटने एखादी गोष्ट पास केली म्हणून आम्ही पटकन सगळ्यांनी हो म्हणावं, ही अपेक्षाच एका लोकशाहीमध्ये चुकीची. त्यामुळे आमच्या सगळ्यांची चर्चा केलीच पाहिजे सत्तेतल्या लोकांनी.
काही महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता लवकरच जाहीर होत आहेत. त्या अनुषंगानं वर्षा गायकवाडांचं सध्याचं एक स्टेटमेंट प्रचंड प्रमाणात चर्चेत आहे. त्यांना म्हटलं की आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे फिक्स आहे, परंतु महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री देखील मिळू शकते. मग ते सुप्रिया सुळे असतील किंवा रश्मी ठाकरे असतील, यांच्या रूपानं महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता दाट आहे. आपण या विधानाकडे कसं पाहतो? एक तर मी विधान ऐकलेलंच नाही, त्याच्यामुळे मला याची काय माहिती नाही. धन्यवाद ते आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावली, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.